हॉटेल स्टाईल व्हेज कोल्हापुरी। आता आमच्या कोल्हापुरी स्टाईलची कुठलीही भाजी करायचं म्हटलं की बऱ्याच लोकांच्या मनात एकच विचार येतो, तो म्हणजे खूप सारे मसाले आणि खूप सारी चटणी। असं अजिबात नाहीये बरं का। म्हणूनच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम परफेक्ट व्हेज कोल्हापुरीची रेसिपी। कढईत तेल गरम करून त्यात टाकलेत मी थोडेसे जिरे, जावित्री, तीळ, 2 काळी मिरी, 1 लवंग आणि अर्धी मसाला वेलची। आता हे सगळं एकदा परतवून झालं की त्यात मी ऍड करते अर्धा चिरलेला टोमॅटो। एक ते 1.5 मिनिटं मी टोमॅटो परतवून घेते। टोमॅटो थोडासा मऊ होत आला त्यात मी ऍड करते सुकं खोबरं। आपल्या पोह्याचा जो चमचा असतो ना, त्या चमच्याच्या मापाने मी 3 चमचे सुकं खोबरं घेते। आता हे सगळं मी व्यवस्थित 2 मिनिटं भाजून घेणार आहे आणि त्यानंतर त्याला थंड करून त्याची एक पेस्ट करून घेणार आहे। मसाला आता माझा भाजून झालाय, तो मी थंड व्हायला ठेवला। तोपर्यंत माझ्याकडे असलेल्या मी भाज्या थोड्याशा तेलात भाजून घेते। तर इथे मी गाजर आणि बटाटा हे एकत्रच भाजून घेते। सुरुवातीला ह्या अशा भाज्या भाजून घेतल्या ना की भाजी एकदम टेस्टी बनते। हे माझं भाजून झालेलं आहे। आता हे बाजूला काढते आणि सेम कढईमध्ये मी थोडंसं पनीर भाजून घेते। पनीर साधारण सोनेरी रंग येईपर्यंत मी भाजून घेते। कुठलीही पनीरची भाजी करताना जर पनीर सुरुवातीला असं भाजून घेतलं ना तर ग्रेव्हीमध्ये पनीर टाकल्यावरती फुटत नाही, आहे त्याच शेपमध्ये ते राहतं। पनीर आता मी बाजूला काढून घेते आणि त्याच कढईत थोडेसे काजू भाजून घेते। काजू पण थोडेसे सोनेरी रंग येईपर्यंत मी भाजून घेते। काजू पण झालेत भाजून, ते मी बाजूला काढून घेतलेत आणि त्याच कढईत थोडंसं तेल घेतलंय। त्यात मी टाकलंय तेजपत्ता किंवा तमालपत्र आणि 2 लाल सुकलेल्या मिरच्या। त्यानंतर टाकते बारीक चिरलेला कांदा। कांदा हा माझा मीडियम साईजचा होता आणि हे सगळं मी व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं भाजून घेते। आता एक सांगायचं म्हणजे या नावात जरी व्हेज कोल्हापुरी असलं ना तर ही मूळची भाजी आमच्या कोल्हापूरची नाही। ॲक्च्युली 1980 ते 90 या साली मुंबई पुण्याच्या हॉटेल्समध्ये आणि रेस्टॉरंट्समध्ये ना या भाजीचा जन्म झाला। एक प्रकारे मिक्स भाजी किंवा मिक्स ग्रेव्हीवाली भाजी असाच एक प्रकार होता।
पण त्या ग्रेव्हीमुळे किंवा त्या झणझणीतपणा, तिखटपणा किंवा थोडासा खमंगपणा यामुळे या भाजीला नाव पडलं कोल्हापुरी, व्हेज कोल्हापुरी. आणि त्यानंतर तर ही भाजी खूपच फेमस झाली. आमच्या इथल्या कोल्हापुरातल्या बऱ्यापैकी हॉटेल्समध्ये हीच मी जी सांगते तीच मेथड फॉलो करतात. कांद्याला आता थोडासा गुलाबी रंग येऊ लागला. आता या स्टेजला मी ऍड करते आले लसूणची पेस्ट. आता परत 1 ते 1.5 मिनिटं परतवून मी यामध्ये ऍड करते पेस्ट जी सुरुवातीला मी करून घेतली टोमॅटो आणि खोबऱ्याची ती वाली पेस्ट. हा सगळा मसाला मी बारीक गॅसवर 3 मिनिटं परतवून घेणार आहे. सुरुवातीचे 2 मिनिटं मी असं चमच्याने हलवून घेणार आहे. आणि शेवटचा 1 मिनिट मी असं झाकून एक वाफ काढून घेते. या स्टेजला गॅस बंद केला तरी चालेल किंवा एकदम बारीक केला तरी चालेल. आता मसाला माझा व्यवस्थित रेडी झालाय. आता या मसाल्यात मी ऍड करते सगळ्या भाज्या. त्यानंतर ऍड करते 1 चमचा चटणी म्हणजे हा कोल्हापुरी मसाला, वेगळं असं काही नाही. रेग्युलर जेवणासाठी मी जी चटणी वापरते तीच आहे. वर्षानुवर्षे आमच्या घरात हीच चटणी बनते. त्यानंतर ऍड करते चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी हळद. या सगळ्या भाज्या आणि मसाले मी यात व्यवस्थित मिसळून घेते. सुरुवातीलाच मी पाणी ऍड नाही करणार आहे. मगाशी जसा मसाला मी शिजवून घेतला तसंच 2 मिनिटं मी चमच्याने हलवून घेणार आहे आणि शेवटचा 1 मिनिट मी झाकण लावून एक वाफ काढून घेणार आहे. थोडीशी वाफ काढून घेतली ना म्हणजे सगळे मसाले भाज्यांमध्ये व्यवस्थित मुरतात आणि भाजी खूपच टेस्टी होते. आता मी ऍड करते गरम पाणी. 2 कप पाणी घेतले मी आणि भाज्या व्यवस्थित मी शिजवून घेते. आता इथे उकळी यायला सुरू झाली ना की यात मी ऍड करते मटार ह्या मुद्दामच मी शेवटी ऍड केल्यात, कारण सुरुवातीला जर ऍड केल्या तर त्या ओव्हर कुक होऊ शकतात किंवा फुटतील, म्हणूनच मी शेवटी ऍड करते मटार.
व्हेज कोल्हापुरी आता तयार झाली. ही मस्ट ट्राय रेसिपी आहे. एकदा तरी ट्राय कराच. मला खात्री आहे तुम्हाला ही नक्कीच आवडेल. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि शेअर करा. Thank you so much for watching.